मन मंदिरा गजर भक्तीचा। इंद्राला काही मागा, महादेवाला काही मागा, ब्रह्मदेवाला काही मागा म्हणणारे भगवान इथं केवटाला मागतात, श्रीमंताला देतात आणि गरीबाला मागतात। हे लक्षात घ्या। याचं कारण आहे की श्रीमंताला अभिमान होऊ नये की आपल्याजवळ सगळे काही आहे, सगळे काही असतं तर देवानं माग म्हटलं नसतं, असा त्याचाही अहंकार दूर व्हावा। आणि गरीबाला वाटू नये की माझ्याकडे काही नाही, जगाचा बाप मागतोय म्हणजे माझ्याही जवळ देवाला देण्यासारखं काही आहे। हा दोघाचा न्यूनगंड दूर होण्याकरता श्रीमंताला देतात आणि गरीबाला मागतात, मागी नाव। दुसरं एक कारण आहे, नावाडी गंगेच्या काठावर आहे बरं का आबा, आणि गंगेला भक्ती म्हटलेलं आहे। राम भगती सुरसरी धारा। आणि भक्तीचे दोन विभाग आहेत, एक सकाम भक्ती, एक निष्काम भक्ती। तसं गंगेचे दोन भाग आहे, एका भागाला पाणी वाहतं, एका भागाला रेती उघडी पडते। गंगेत रेती जिकडे उघडी पडते तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात। कलिंगड, टरबूज, डांगर, काकडी हा त्यांचा व्यवसाय आहे। ते खरं पीक रेतीतलं आहे, पण खरं पीक रेतीतलं आहे सोमा, पण माणसाने सुधरून मातीत आणलं आणि इंजेक्शन देऊन पुन्हा हातगाड्यावर आणलं, नाहीतर खरी चव त्याची तिथे आहे। कलिंगड म्हणा, टरबूज म्हणा, डांगर, काकडी हे रेतीतली पिकं आहे, बिगर पाण्याने त्याच्या ओलाव्यावर तयार होतात, आणि तो व्यवसाय भोई लोकांचा आहे। जिकडे गंगेमध्ये रेती उघडी पडते तिकडे भोई समाजाचे लोक ती शेती करतात। म्हणजे नावाडी कलिंगड, टरबूज, डांगर, काकडीच्या बाजूला नाही, जिकडे पाणी वाहतं गंगेत त्या बाजूला आहे। म्हणजे फळाच्या बाजूला नाही, पाण्याच्या बाजूला आहे। म्हणजे भक्तीच्या सकाम तटावर नाही, निष्काम तटावर आहे। आणि निष्काम तटावर जो भक्त बसलेला असतो तो भक्त भगवंताला मागत नसतो, भगवंत त्या भक्ताला मागतो। म्हणून मागी नाव, मागे नाव न केवटवाणा। दोघेही संकोचित। पलीकडे गेल्यानंतर रामचंद्र प्रभूला वाटलं या गरिबाच्या नावेतून दररोज किती लोक जात असेल, याला काहीतरी मिळत असेल, मी ब्रह्मांडाचा मालक फुकट गेलो। भगवंताला संकोच आहे की मी या गरिबाला काही दिलं नाही, पण तुम्ही नावाड्याला विचारा, तो म्हणतोय आजच्या सारखं मला कधीच मिळालं नाही। हे विचार करा जरा दोन्ही पात्राचा। अरे भगवान म्हणाले मी तुला काहीच दिलं नाही, प्रभू आजच्या सारखी मला कधीच प्राप्ती झाली नाही का? बहुत काल में किनी मजुरी, आमच्या किती पिढ्या नावा चालवू चालवू मेल्या, पण माझ्यासारखी प्राप्ती जगात आजपर्यंत कोणाला झाली नाही देवा। तर पण मी काही दिलं नाही, तुम्ही काही दिलं नाही, पण मला आजच्या सारखं कधी मिळालं नाही। म्हणजे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा। नुसतं गंगेचं नामचिंतन केलं तर त्याचे दोष किंवा पाप त्याची निवृत्ती होते। ती गंगा ज्याच्या चरणातून जन्माला आली ते दोन्ही चरण या गरीबाला धुवायला मिळाले। आज मी काय मिळवायचं ठेवलं देवा? प्रभू आज मैं कहा न पावा।
चलता हूं केवळ बस फिरती बार जब तुम आवा सो प्रसादमय सिरी धरी लेवा. आणि मग प्रभूजी सीतामाता लक्ष्मणजी आणि गुहक एक रात्र भारद्वाजीच्या आश्रमात विश्राम. प्रातःकाळी स्नानादी कर्म आटोपल्यावर भारद्वाजीला नमस्कार करून म्हणाले, बाबा जाने का रस्ता बताओ. पल्लोडजी विचार करा, जगाला रस्ता दाखवणारा भगवान आहे, पण आज रस्ता विचारतो तो भारद्वाजीला. भारद्वाजीला का विचारला हा रस्ता? याचं कारण भारद्वाजीचा आश्रम प्रयाग क्षेत्रात आहे. भारद्वाज मुनी बसही प्रयागा. आणि प्रयाग क्षेत्र म्हणजे गंगा यमुना सरस्वती या 3 नद्यांचं एकत्रीकरण. गंगा भक्ती आहे, यमुना कर्म आहे, सरस्वती ज्ञान आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मध्ये ज्या साधूचा हातखंड आहे, साधकाने रस्ता त्याला विचारायचा आहे. म्हणून प्रभू रस्ता विचारतात. नुसतं भक्तीमध्ये निपुण असलेल्या ज्ञानाचं विचारा तर तो ज्ञानाची उपेक्षा करेल. ज्ञानात प्रवीण असणाऱ्याला भक्तीचं विचारा तो भक्तीची टिंगल करेल. उसमें क्या रखा है, ताली बजाना कीर्तन सुनना. दोन्हीत निपुण असणाऱ्याला कर्माचं विचारा तर तो कर्माची उपेक्षा करेल. म्हणून ज्ञान, भक्ती आणि कर्म या 3 मध्ये ज्या साधूचा हातखंड असतो, साधकाने रस्ता त्याला विचारायचा असतो. नाहीतर 1 मिनिट घेतो. रोडच्या काठाला बंगला आहे बरं का भाऊ, कल्पना करायची, हे खरं नसते. बंगल्याचे दार सगळे उघडे आहे बा. मुख्य दारावर बोर्ड लिहिलाय अंदर जाओ. एकानं तेवढंच वाचलं ना आत गेलं. पुन्हा बोर्ड होता आगे बढो, पुढे सरकलं. जिना होता ऊपर जाओ, वर गेलं. वाचू वाचू पुढं जायचं. त्याच्यावर पुन्हा लिहिलं होतं आगे बढो, वरच्या मजल्यावर. पुन्हा जिना होता, नीचे उतरो, खाली उतरलं. पुन्हा खालच्या मजल्यावर आलं. तिकडे तोड असल्यामुळे बोर्ड होता पिछे मूड, उलट फिरलं. पुन्हा बोर्ड होता आगे बढो, पुन्हा आगे बढो, पुन्हा आगे बढो. असं करीत त्या दारातून गेलं होतं, त्या दाराजवळ आलं. आणि त्याच्या पाठीमागे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आबा इधर उधर काहे को भटकताय, बाहेर निघलो. तेवढं वाचलं पुन्हा डांबरीवर आलं. मी का सांगतो हे, एकाला जर एक विचारलं पदरात काही पडत नसते. म्हणून ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मध्ये ज्या महात्म्याचा हातखंड असतो, रस्ता साधकाने त्याला विचारायचा असतो. आणि म्हणून प्रभू रस्ता विचारतात भारद्वाजीला, बाबा जाने का रस्ता बताओ. ते तुमच्या इच्छेप्रमाणे बरं का. हो ते मग तेच हो ना. गोड वाटलं म्हणजे तिकडे हो म्हटलं ज्याला ते वाट पाहतील ना. हे तर आमचं चालतंच. भारद्वाजींनी आपल्या शिष्यांना आवाज दिला, निळबार आहे इकडे या रे. 50 आले ना शिष्य. सांगितलं बाकीचे अभ्यास करा. 4 थांबा. 4 मुनी बटू 4 संग तब दिने. 4च का दिले? 4 शिष्य हे 4 वेदाचं प्रतीक आहे. कोणताही महात्मा, कोणताही ऋषी, कोणताही साधू रस्ता सांगेल ना तो वैदिक रस्ता. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालेलो. आता पदरचे रस्ते बरेच झाले. कोणी उट्टन परमार्थामध्ये आपलं स्वतंत्र दुकान मांडतं आणि पुन्हा सांगतं यही पंथ श्रेष्ठ है. अरे असे कितीतरी पंथ उदयाला आले आणि लय पावले. आपण जगाच्या पाठीवर कुठेही जा, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. कारण जिथे भेदाला थारा नाही, कोणी या रे लहान थोर, या ते भलते नारे नर, करावा विचार न लगे चिंता कवणासी. असा एकही समाज नाही की ज्याच्यात वारकरी संत नाही. आपण संशोधन करा. ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाज, चोखोबा राय बौद्ध समाज,
रोहिदास महाराज चर्मकार समाज, कबीर मोमीन लतीफा मुस्लिम समाज, सेना महाराज न्हावी समाज, तुकोबाराय कुणबी केलो, नरहरी महाराज सोनार, सावता बाबा माळी, नामदेवराय सिंपी. आपण घरी गेल्यावर डोकं चालवा. असा एकही समाज नाही की ज्याच्यात वारकरी संत नाही. आणि त्या संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. ती प्रमाण तुम्हाला पाठ आहे. बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबे असतो मेलो, तुकोबाराय. नरहरी महाराज, देवा तुझा मी सोनार, 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 तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, वा वा, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, हरी सोनार, हरी दास, हरी सोनार, हरी दास, हरी सोनार, हरी दास, हरी सोनार, हरी दास, भोजन करी रात्र दिवस, भजन करे रात्र दिवस, नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, मन बुद्धीची कातरी, राम नामे सोने चोरी. कात्री माहिती आहे ना, कात्री. नरहरी महाराज म्हणतात मन आणि बुद्धीची कात्री. कात्रीला 2 पाते असतात आबा, 2 पाते. एक पातं म्हणजे मन आहे, एक पातं म्हणजे बुद्धी आहे. नरहरी महाराज म्हणतात मन बुद्धीची कातरी. आणि परमार्थामध्ये या दोन्हीची गरज आहे. संकल्प करणारं मन आहे, निश्चय करणारी बुद्धी आहे. लक्षात घ्या. मनाचे संकल्प. यंदाच्या सप्ताहाला 1100 रुपये वर्गणी देणार हा संकल्प आहे. पण काही झालं तरी देणारच हा निश्चय आहे. म्हणजे मनाचा संकल्प पूर्णत्वात जाण्याकरता निश्चयाची गरज आहे. म्हणून जेव्हा मन आणि बुद्धी या दोन्हीची युती होत असते, कधी कधी बुद्धीचा निश्चय मन हाणून पाडतं. हे नपुसक लिंगी आहे पण बिलिंदर आहे. मन स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही. वास्तविक तो फार मोठा प्रश्न आहे.
मन काही ऑपरेशन केलं तरी डॉक्टरच्या कात्रीत सापडलं नाही. मन मन म्हणजे काय मी त्या दिवशी सांगून गेलो. मन म्हणजे अंतःकरण वृत्तीच्या 4 विभागामधला हा एक विभाग आहे. मग ते ओळखायचं कशावरून? संकल्प आणि विकल्प करतं त्यावरून मन ओळखायचं. म्हणजे उद्यापासून देवाचं भजन करणार हा संकल्प आहे. रामायण संपलं म्हणजे कोणाच्या तरी नवीन चांगल्यापैकी चपला नेणार हा विकल्प आहे. हे बरं का आबा हे म्हण. चला चला पुरीजी लवकर, सगळे तुमच्याकडेच पाहतात. हे सगळे ओळखीचेच लोक आहे ना त्या महाराष्ट्रात. हे पेरजापूर, सावकाश सावकाश, बरोबर आहे का चुकलं? मग तेच बसा बसा. ते पुरी आहे. ते आमच्या इकडे भोकरदन तालुक्यातलं आमच्या आवडीचं गाव म्हणून हे लाडके लोक आहे आमचे. म्हणून तिथे पुरीजी 2 वेळा त्यांच्याकडे रामकथा झाली. हे मी मन बुद्धी सांगत होतो नवीन चपला नेणार. याच्याहून मन ओळखायचं. मन काही डोळ्यानं दिसत नाही, नाहीतर तो मला येत नाही. पण ते व्हॉट इज द माइंड? माइंड इज माइंड. माइंड इज न्यूट्रल गिअर. ते तृतीय हो ना. तोही नाही तीही नाही. तो मन म्हणत नाही कोणी, ती मन म्हणत नाही, ते मन ते नपुसकलिंगी आहे. आणि परमार्थ म्हणजे गरज मनाची आहे. तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरीन सर्वत्र नमस्कारी मज एका. ते तू मन मन बना भव. आता हे वाढत जाईल पण आपले नरहरी सोना राहून चाललं बरं का पाटील. मन बुद्धीची कातरी. संकल्प कधी बुद्धीचा निश्चय मन हाणून पाडते. आता सप्ताह होणार आहे गणेश जयंती निमित्ताने पल्लोडजी, आणि मग ते ठरवतं रात्री झोपताना काही झालं तरी दररोजचा 4:30चा काकडा चुकवायचा नाही असा निश्चय करून रात्री 11ला झोपतं. घड्याळ गजर लावतं 4:30चा. घड्याळाचा काय दोष आहे आबा? घड्याळ वाजतं. घड्याळ वाजतं 4:30ची वेळ, गारठ्याचे दिवस, 2 ब्लँकेट घेऊन गरमीत झोपलेलं मन म्हणतं काय आजच आहे का रे सप्ताह? अजून 5-6 दिवस आहे ना, जाऊ उद्या. हात बाहेर काढून घड्याळ बंद करतं. इतकं बिलिंदर मन आहे. म्हणून तिचा निश्चय हे हाणून पाडतं. याचा संकल्प सिद्धीस न जाऊ देण्यामध्ये बुद्धी असते. जेव्हा दोघाची युती होत असते, बुद्धीचा निश्चय मनाचा संकल्प, मनाचे संकल्प पावविल सिद्धीन जरी राहे बुद्धी याचे ठाई. म्हणून त्या कात्रीचे 2 पाते म्हणजे एक मन आहे आणि एक बुद्धी आहे. मन बुद्धीची कातरी. आणि या कात्रीच्या द्वारा नरहरी महाराज म्हणतात मी सोनं चोरतोय. कोणतं? राम नामे सोने चोरी देवा तुझा मी सोना. आता हे काय नरहरी महाराज, सावता महाराज आम्ही माळी याची जात सेत लावू बागायत. सावता बाबा. सेना महाराज आम्ही वारिक वारिक करू वारिक. कशी का करेना पण आहे ना ते स्वाभिमान. नामदेव महाराज 1-2 मिनिटात सांगतो. आता हे आबा आल्यापासून मी बाजूला गेलो पण परमार्थातलं सांगतो. औंढ्या नागनाथाला गेले सगळी संत मंडळी. वापस येतानाची गोष्ट. तीर्थयात्रा ज्ञानेश्वर सोपान काका ते सगळे भावंड सोबत नामदेवराय आहे. औंढ्या नागनाथाला परतीचा प्रवास निळोबार आहे. आणि मग जनाबाई म्हणाली नामदेवा आपला मुक्काम औंढ्या नागनाथाला आहे आज. हो. आणि महाशिवरात्र आहे. 5 पर्वापैकी एक पर्व आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृषे जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र. हे 5 राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जयंती, नरसे जयंती आणि महाशिवरात्र हे 5 पर्व, 24 एकादशा
असे 29 उपवास वैष्णवानी करायचेच. 29, 24 आणि 5 याची बेरीज होते 29. त्यालाच वेगळ्या भाषेत 29 म्हणतात. 29 आणि 29 व्रताचं अवलंबन करतो तो वैष्णव. लक्षात घ्या. म्हणून जनाबाई म्हणाल्या आज महाशिवरात्र आहे, कीर्तन करा. शास्त्री महाराज औंढ्या नागनाथाला परवानगी न घेता कीर्तन सुरू केलं नामदेवरायाने. आता नामदेवाचं कीर्तन, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा कळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, साधू या संतांनी देवाला धरले मनगटी, काय झाले म्हणून नामदेवाचं कीर्तन बरं का काशीनाथ महाराज, असं एक वेगळी मजा होणार नामदेवाचं कीर्तन. आतमध्ये ब्राह्मण मंडळीचं शिवमहिम्न चालू आहे गाभाऱ्यात. ते नाही का मागे पुढे हात करून शिवमहिमेनं बऱ्याच लोकांना पाठ असते. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः, शीतभस्मलेपस्त्रगपिण्डो करोति परिकरः, अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं, तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडलिक वरदा झाला की त्यांचा दुसरा श्लोक चुकायचा. असं 2-4 वेळा झाला आबा. आणि सगळे ब्राह्मण रागावले, ए टाळ कुट्यांनो, कोणी परवानगी दिली तुम्हाला? चालते वा. दिलं हाकलून. नामदेवादी संतांना हाकलून दिलं. नामदेवराय मंदिराच्या मागे गेले. औंढ्या नागनाथाची गोष्ट. आणि मागं जाऊन थोडे देवावर रागावले. देवा, अरे तुझे मंदिर कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? मग मी कीर्तन करायला आलो तर का हाकलून दिलं माय बापा? ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळ्यात जन्माला घातलाय कोणी? मग माग जे कीर्तन केलं ते रागावून केलं. ते हिंदीमध्ये आहे, ते सांगतो मी. हीन दीन जात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नाम दर्जी काहे तू बनाया, ताड़ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मनों ने बाहर धकाया, देवल के पीछे नामा अलग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवल ही फिरे, नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दो, तुम कहा के बम्मन हम कहा के सो, मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. एवढं केलं पण शेवटी अभंग थांबवला या शब्दावर. मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. पण शिंपी शब्द आणलाच. म्हणून मी सांगितलं असा एकही संत नाही की ज्याने समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही. प्रत्येक समाजात. आणि म्हणून यारे यारे लहान थोर, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री, कबीर मोमीन लतीफा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. असं समजू नका आमच्यात खूप चांगले आहे आणि त्यांच्यात खूप वाईट आहे. नाही नाही आबा, आमच्यातही बरेच बिलिंदर आहे, त्यांच्यातही खूप सज्जन आहे. अनुभवाने सांगतो. त्या शहराचं नाव सांगत नाही. 8 ते 10 सप्ताहात कीर्तनाची परवानगी होती. 8 ते 10. एका महाराजाचं कीर्तन 10 मिनिट लेट झालं, उशिरा सुटलं 10:15ला. तर आमच्याच पैकी शेजारचा बंगल्यातला पोलीस स्टेशनला गेला की मुलांचे अभ्यास चालू आहे, हे 10-10 मिनिट उशीर करतात
पोलीस आले, कीर्तन थांबवलं. आमच्याच पैकी एक पोलीस स्टेशनला जातं आणि त्या दिवशी वारकऱ्याला पंगत पठाण साहेबाची होती. थोडा विचार करा, एक मुसलमान समाजाचा पठाण पंगत घालतो आणि आमचं बैमान तक्रार करायला जातं पोलीस स्टेशनला. म्हणजे असं समजू नका आमची खूप चांगली आहे म्हणून. पण थोडा विचार करा, आम्ही इतके एक आहो, कोणीतरी हे पेटवायच्या कामावर असते तेवढे सोडून द्या. नाहीतर मुस्लिम समाजाचा आवडीचा सण रमजान आहे आणि हिंदूंचा दिवाळी. हे दोन्ही शब्द इंग्रजीत लिहा, मग उत्तर सापडेल. दिवाळी लिहिताना साचते, हिंदूला अली लिहावा लागतो, अली, DIVALI. त्याशिवाय हिंदूची दिवाळी होत नाही अली लिहिल्याशिवाय. आणि मुस्लिम बांधवांना रमजान लिहिताना पहिलाच राम लिहावा लागतो, RAMZAN. थोडा विचार करा, मुस्लिमांना राम लिहिल्याशिवाय रमजान होत नाही, हिंदूला अली लिहिल्याशिवाय दिवाळी होत नाही. आम्ही इतके एक आहो, वेदवाणी परब्रह्म अल्लाह बोलत इस्लाम गॉड हे इंग्रजी नाम सर्वसाक्षी. आणि म्हणून तुलसी इस संसार में भांति भांति के लोग, सब में हिल मिल रहियो, नदी नाव संजो. मी सांगत होतो अनेक शिष्यापैकी 4 थांबवले का. 4 शिष्य 4 वेदाचं प्रतीक आहे. साधू रस्ता सांगवतो, तो दाखवतो वैदिक रस्ता. ते प्रभूला रस्ता दाखवायला खूप दूरपर्यंत, तिथून शिष्यांना आणि गोहकजींना वापस प्रभूने केलं. यमुना माईचं पाणी बघितलं, रामप्रभूनं नमस्कार केला. खळखळ खळखळ वाहणारं श्याम वर्णाचं पाणी. आणि नमस्कार करता करता जगाचा बाप पल्लोडजी रडू लागला. लक्ष्मण सीता चिंतेत आहे. कुटुंब प्रमुख रडला म्हणजे परिवारातल्या लोकांवर परिणाम होतो. पप्पा रडतात मग मुलं जेवत नाही, नातवंड जेवत नाही. कुटुंब प्रमुख रडला म्हणजे हा ब्रह्मांडाचा मालक रडतो, विचाराव कोणी. म्हणून सीतामाईनं इशारा लक्ष्मणजीला केला, पूछो ना सरकार को क्या तकलीफ है, रो रहे. आणि मग लक्ष्मणजी जवळ आले, भैया तबीयत बिगड़ गई, नहीं रो रहे. मग तर हुंदके देऊन, भैया पहले दिन ऐसे रोने लग गए तो 14 साल भाभी का और मेरा क्या होगा, हमें कौन संभालेगा. लखन, अगर आपको रोने का कारण बताया अच्छा नहीं लगेगा, मैं नाराज नहीं हूँगा भैया. तो लखन, माँ जमुना का पानी देखा ना, हाँ, तो मेरे भरत की याद आई. ऐसा ही श्याम वर्ण वाला मेरा भरत है और इतना ही निर्मल है जितना जमुना का जल निर्मल है. दुनिया कुछ भी कहे लखन, लेकिन भरत जैसा महात्मा दुनिया में नहीं है. हाँ, सगळे जग म्हणतं ज्याच्यामुळे राम वनवासात गेला तो पहिल्या दिवशी त्या सावत्र भावाच्या आठवणीनं रडतोय. यमुना पार केली, पलीकडे जातात. त्या आश्रमात प्रभू येतात, ज्या आश्रमात पशुवैरत्व विसरलेले आहे. असं सांगतात, वाघाच्या मानेवरती गाय मान टाकत होती, मोराच्या पायामध्ये साप फिरत होता आणि सापाच्या फणाच्या सावलीमध्ये दुपारची विश्रांती उंदीर घेत होता. असे पशु जिथे वैरत्व विसरले होते तो आश्रम महर्षी वाल्मिकीजींचा होता. आणि त्या वाल्मिकीजींच्या आश्रमामध्ये प्रभू आले. वाल्मिकी म्हणा आनंद भारी. प्रभू लक्ष्मण नमस्कार करता सीतामाईनं वंदन केलं आणि वाल्मिकीजीने विचारलं, किस कारण आए हो राघव. 4 बातों के लिए आया बाबा. कौन सी 4 बातें. माता का हित, पिता का वचन, भरत को शासन, तुम्हारे जैसे संतों का दर्शन. मुझे 14 साल रुकना है महाराज, कोई ठिकाणा बताओ. तेव्हा वाल्मिकीजी रामचंद्राला एकंदर 14 ठिकाणं सांगतात राहण्याची, पण प्रारंभ कानाजवळून करतात. जिनके श्रवण समुद्र समाना, जिनके श्रवण समुद्र
लोचन चातक जिनके राखे लोचन चातक जिनके राखे लोचन चातक जिनके राखे रही तरस जलधर अभिलाष काम क्रोध मद मानन मोहा 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 लोभन शोभन रागन क्रोहा लोभन शोभन रागन दोहा लोभन शोभन रागन क्रोहा लोभन शोभन रागन दोहा जिनके कपट दम्भ नहीं माया जिनके कपट दंभ नहीं माया जिनके कपट दम्भ नहीं माया जिनके कपट दंभ नहीं माया जिनके हृदय बसहुर गुराया जिनके हृदय बसहुर घुराया जिनके श्रवण समुद्र समाना जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुभग सुविनोदा कथा तुम्हारी सुभग सरिना ज्याचे कान समुद्रासारखे आहे मन मंदिरा गजर भक्तीचा